आता ही खोंड बिंड झाला तर काय करताय तुम्ही आता? हाय पाळ सांभाळतोय आम्ही. होय, काय आता इलाज नाही. गेला काय तुम्हाला काय सांग, म्हणजे तुमचा काय विचार आहे, काय केलं सरकारने, कोण काय काय केलं पाहिजे? काय परवडत नाही ते सांभाळायला आपल्याला. काही जर महिन्याला गाय येत्या 15 होय. दिवसाला येत्या, मग होय. ती एवढी कुठं सांभाळायची आणि कुठं ठेवायची? होय, आणि त्याचा काय उपयोग पण नाही. उपयोग नाही किल्लार खोंडाचा. असलं तर बाबा चालते शेती कामाला म्हणा, किंवा इतर शर्यतीच्या हो. कामाला तर येते. जर्सीचा म्हणजे जर्शीचा म्हणजे उपयोग नाही ना, कायच नाही. मग सांभाळला तर काय परत आणखीन येणार पैसे तेवढ्या 10,000 दे 5,000 दे. हा हा एवढं दुधाचं पण पैसे होत ना, महिन्याला 5,000च पितंय दूध, 2-2 लिटर. बरोबर. असं कधी झालंय का तुम्ही बाबा लॉस मध्ये गेलाय या व्यवसाय? होऊ शकतंय कसं, हा. सगळ्याची एकदम काप गेल्या हा की एखादी गायीवर चालतच नाही, मग पदरच घालायला लागते. हा हा आता गेल्या वर्षी च्या गायीनं सगळ्यांचं भागवले. हा. त्या पांढऱ्या गायीनं. हा. नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर आपला परिचय करून द्या सुरुवाती. माझं नाव अमोल बाळासाहेब जगताप, वडगाव हवेली, तालुका कराड. बरोबर. सध्या आता किती काय आहेत गोठ्यामध्ये? आता 6 गाया, एक कालवड आहे आणि बरं. एक पांढरे. सुरुवात तुमची कशी झाली व्यवसायात? आपल्या ह्या एका गायीपासून झाली. बरोबर. पहिल्या स्टार्टला ही गाय आणली. हा. त्या गायीपासून सुरुवात केली. बरोबर. ही गाय किती आणली होती? ही 55,000. बरोबर. मग त्यावेळी दूध किती दिलं काय? त्या 21 लिटर दिली पहिला रुला. हा. परत ही गाय आणली पांढरी. हा. परत ही गाय. हा. अशा करत करत आपल्या इथवर आल्या. बरोबर. म्हणजे कसं किती वर्ष झालं चालू केलं? आता 3 वर्ष 3 वर्ष झाली व्यवसायात आहे. मग ह्याच्या आधी व्यवसाय दुसरा काय करत होतं का? कारखान्यात कामाला होतो कारखान्यात. बरोबर. म्हणजे काम सोडून तुम्ही ह्या व्यवसायामध्ये कसं काय पडलं? आपलं परवडत नव्हतं. 6,000 रुपये पगार. होय. 6,000 रुपये पगार परवडत नव्हता. हो. ही केल्यापासून म्हणजे तुमचं खर्च. हो, खर्च आपला भागायला लागला, म्हणजे घरातला हे इकडे. बरोबर. दूध किती आता ह्या गाय? आता दोन्ही टाइम 100 लिटर आहे. बरोबर. 100 लिटर 6 गायामध्ये 100 लिटर. हो. बरोबर. म्हणजे अडचणी काय आल्या त्या व्यवसाय करत असताना? व्यवसाय लय अडचणी आल्या या व्यवसायात. बरोबर. म्हणजे काय काय अडचणी आल्या? म्हणजे पैशा आर्थिक अडचणी म्हणा ही. हा हा. म्हणजे आर्थिक बाजूकडं अडचणी आल्या. असं काय झालंय का आजार गोठ्यावाला? नाही, असं एवढा काय आपल्या पहिल्यापासून नाहीच आजार. म्हणजे फॅमिली डॉक्टर असल्यामुळं. हा. डॉक्टर एकच असतो? एकच डॉक्टर असतो. बरोबर. म्हणजे जी लोक आता काम सोडून ह्या व्यवसायात उतरणार आहेत, मग त्यांनी उतरलं पाहिजे का? कशा पाहिजे, पद्धतीने पण उतरलं कसं आहे, त्याला खाद्याखंड ह्याच्याखंड व्यवस्थित बघितलं पाहिजे. हा. त्याचा मेळ गाठल्याशिवाय जुळत नाही. खाद्याचा महत्वाचा. म्हणजे सगळं ह्यांचं तरी भागलं पाहिजे. त्यांचं भागून घरातलं भागलं पाहिजे, तेव्हा व्यवसाय परवडतोय. म्हणजे कसं कंटिन्यू दूध चालू राहिलं पाहिजे त्या धंद्यात. म्हणजे दुधाची लेवल राहिली पाहिजे. त्या धंद्याचं कसं आहे, दुधाची लेवल हालून द्यायची ना. आता ह्याच्यातल्या 2-3 गाभ आहेत की लगेच मी ती गाय नवीन आणली असं. ती किती आणली काय? ती 40,000ला गावातलीच आहे. आता दर कमी झाल्यामुळे आता दर वाढलीत. दर कमी नाही ते. हो. बरोबर. कशामुळे दर वाढली काय सांग? ते दुधाला दर वाढलं की सध्या किती दर बसतोय तुम्हाला? आता 38 रुपये बसतोय आपल्याला 3-5 ला. 3-5 ला. हो. बरोबर. 3-5 8-5 ला 38 रुपये. कुठल्या डेअरी दूध घालताय? आपल्या गावात खाजगी. खाजगी वडगाव हवेली हो. दूध घालताय. तरुण एखादा शेतकरी असेल किंवा नवीन शेतकरी असेल, त्याला कशा पद्धतीने सुरुवात केली? पहिल्यापासून आपले 1-2 असं कमी दूध आले की नवीन घेणे असं उद्योग केला तर. गाय म्हणजे बाहेरनं कुठून आणले होते? आपण इथनं आपल्या ह्या भागात, पण हे पहिल्यापासून बेंगलोरच्या हे ज्या आणलेल्या आहेत आपण अशा गाव दुधाव आणलेल्या आहेत सगळ्या गाया. म्हणजे दुसऱ्यांनी बेंगलोरवरून आणले, आपण आपल्याकडे आणले. मग त्या तेवढ्या पट्टीत दूध दिली का? दिली. किती लिटर? 20, 22, 25. ही गाय 25 लिटर दूध पिळले ह्या गायीने. बरोबर. ही 20 वर चालल्या. ही जे पहिला रोला 21 लिटर पिळले. आता येल्या का? आता दूध किती चालू आहे? आता हेच 20 लिटर चालू आहे. आता 8-9 लिटर घालून आलो. कालवाड आहे तिचं. यांच्या खाद्याचं नियोजन कसं असतं? खाद्याचं समृद्धी गोळी, भुस्सा, परत सरकी पेंड, मॅश. प्रमाण किती देतात त्या खाद्याचं? प्रत्येक गायला 2 किलो. आता कमी असलं की 1 किलो. त्या गायला जास्त दुधाच्याला 2 किलो.
म्हणजे सगळं गोळी सगळं गोळी भुस्सा वेगळा हा हा असं 3-3.5 किलो खाद्य असते काय एका वेळेला एका जाते टायमात. हो, बरोबर भुस्सा वेगळा, गोळी, हा हा पेंड, मॅश हम्म. असं मिळून 3.5 दूध आणि फॅट वाढवायला असं काय वेगळं काय करतो काय वापरताय? म्हणजे हे वापर मेंढर मिक्सचर पुडा. हा हा मिनरल मिक्सचर वापरलं हो, की कंटिन्यू म्हणजे गाब जाया दमवत नाही ते हे करायला हा, दमवत नाही. गोटा महत्वाचा पहिल्यांदा. हा. स्टार्टला गोटा आपला ह्याच्यात पाहिजे, आयात पाहिजे. आयात म्हणजे ती असते गणित. हा हा तरच ते आपल्याला सुरुवात चांगली. हा हा म्हणजे आय घर बांधताना जसं हा, आया आयात बघतो करतो तसा. तसं गोठा बांधताना बी आयात तुम्ही बघितलंय का आयात? हो, बघितले. बरोबर आपण आयात बघूनच केलंय. हा हा शेडला किती खर्च आला? 1.5 लाख रुपये म्हणजे आपलं अजून साधच आहे, अजून ओपन गोठा इथं करायचा आहे माग. हा हा एवढ्याच शेडला 1.5 लाख रुपये हो, खर्च आला? 1.5 लाख रुपये. बरोबर. ही भर टाकणे म्हणा, कोबा, ही हा हा मॅट आणि आता हे साफ करून दिवसभर पाणी सोडून ठेवायचं त्याच्यात. बरोबर. आता ह्या दूध व्यवसायाच्या जीवावर तुम्ही म्हणजे आतापर्यंत काय काय केलं? आता बरंच केलंय काय काय हा. तर सांगाय म्हणजे आपलं परपंचाच ह्या जेव्हा आहे सगळा. हा हा सगळं घर हो, ह्याच्यावर घर चालते. बरं. इतर काय दुसरा व्यवसाय करताय का? कपडे छकडी हा हा बैला. बैलाच हो, म्हणजे बैलाचा पण नाद आहे? नाद आहे. बरोबर. म्हणजे कोंड तुम्ही पाळलाय का? पाळलाय हे तो काय वर आहे. ड्रायव्हर तुम्हीच असताय का? नाही ड्रायव्हर आपण नाही, हा हा नुसतं म्हणजे तयार नाद- करायचा ऐकायचं. हे ना. म्हणजे नाद आहे तुम्हाला नाद. म्हणून केलं. हो, तर काय शेती. हा शेतीतनं पण इन्कम. हो, टोटल क्षेत्र किती आहे तुमचं? 3.5 एकर आहे. 3.5 हो. एकर. बरोबर. आता ही वाढवायचं काय म्हणजे हे आहे का? वाढवायचं अजून इतक्यात नाही लगेच. हा आता इथं खाली एक गोठा मारायचा आहे. हा ही वरची खाली घ्यायची आहे ती. हा हा म्हणजे किती किती जनावरांचं नियोजन आहे असं काय? 10 गायांचं नियोजन आहे आपलं. नियोजन आहे. हो, पण कसं ह्याच्यात कमी आला दूध हा. की गाय आणायची. ठीक आहे नाही. हो, तेव्हा अशी नाही आणायची. हा म्हणजे तर म्हणजे दुधाचा खंड पडून द्यायचा नाही. हा हा दुधाची पण लेवल लेवल ठेवायची. बरोबर ठीक. म्हणजे आता आपल्या गाया ह्याच्यात 3 गाभ आहेत. हा. एक गाय 2, 3 हा. तिला सिमेंट दिले म्हणजे हा. राहिली त्या 2च गाय आता फुल रेडी. हा असं रुटीन चालू आहे सारखं. हा म्हणजे असं रुटीन आपलं बंद नाही हा. आणल्यापासून. रुटीन चालू राहिलंच पाहिजे तर फायदा आहे. म्हणजे आपलं महिन्याचं कसं हा. 30,000 35,000 10 दिवसाला पगार पडलाच पाहिजे. तेव्हा ती परवडते. आता आपले वैरण ऊस विकत आहे. हा. बाकी नाही काय दुसरं कडबाय आणलाय. हा आणि हे काय 10 गुंठ घास गावात येत आहे. साऱ्या नियोजनामध्ये काय असते म्हणजे हत्ती गवत ऊस? हत्ती घास गावात ऊस, कडबा, बुसकाट. त्यांच्या न्यूट्रिशन म्हणजे सगळे व्यवस्थित राहायला काय चारा दिला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं वाळकी वैरण. वाळकी वैरण पाहिजे. तुमच्या 12 महिने वाळकी वैरण? वाळकी असते, वली असते, जास्त करून वलीच आहे आपली. वाळक्या वैरणीचं एवढं यंदा कडबाचा गावला नाही. आणि दर पण 4,500 रुपये शेकडा. म्हणजे 4,500-4,500 रुपये शेकडा म्हणजे 40 ते 45 रुपये पेंडी पडली. हो, ती परवडतंय का आपल्याला? नाही परवडत. किती किती दर पाहिजे कडब्याचा? कडब्याचा 2.5, 2, 3 पातूर. आता 3,000 रुपये मी आणलाय दुसरा अरगड म्हणून. भाडं ही धरलं तर तेवढंच जाते एका शेकड्याचं जाते आपल्याला. ते आपण गायांच्यासाठी खास बोर मारली खाली. पाणी कंटिन्यू लागतंय ना त्यास. पाण्याची सोय पाणी आपलं सोय पाहिजे. दुसऱ्याच्या ह्याच्या अवलंबून राहून चालत नाही. स्वतःच पाहिजे. बरोबर. कसं होतंय 12 तास आता गाया धुवून काढायच्या. त्यांचं नियोजन. आता चारा टाकलाय. ही गोटा साफ करून ही गव्हाण पाणी सोडून द्यायचं. पाणी मग दिवसभर काय त्यास ताण लागेल तेव्हा पिती ते. आणि 4 वाजताच खाद्याचं टायमिंग. खाद्याचं बरोबर 4च चुकवायचे नाही. वेळ महत्वाची आहे. सकाळी 6ला तर धारा निघाल्या पाहिजे. संध्याकाळी 5, 5:30च्या दरम्यान धारा निघाल्याच पाहिजे. म्हणजे रोगराई कमी राहते टायमिंग वर सगळं टायमिंग वर. आणि गया बसल्या की हलवा यायचं नाही, इकडे उठवा यायचं. बसल्या का एकदा बसल्या? हो, म्हणजे आपल्या धुयाच्या राहिल्या बसल्या गया आमच्या उठतच नाहीत. असं नियोजन झालं. आपण 17 वेळा इथनं फिरलं की ते गया उठते. आम्ही एकदा तिकडे गेलो पुढे माग येत नाही. कोणतरी असते इथे एक जण. आणि जेवढ्या अशा मोकळ्या असतील गाया तेवढ्या फरक पडतो. अजून माझे याच्यात ओपन सोडले की अजून फरक पडतो. अजून दुधाला फरक पडला.
बरोबर. डॉक्टर मागच लागले ते आमचं सोडा ओपन सोडा. महत्वाचं कसं आपल्याला वाट नाही इकडं असं की खत काढायला वाट नाही, त्याच्यामुळे आपण थांबलोय. सगळं व्यवस्थित पाहिजे. हो. शेड बांधणी म्हटलं तर सगळे व्यवस्थित पाहिजे. जागा पाहिजे, वाट पाहिजे, महत्वाची वाट पाहिजे. जिथल्या तिथं वाट म्हणजे जेसीबी आणला, वडलं, भरून नेलं, विषय मिटला. कुणावर अवलंबून राहायचं राहायचं नाही. आपल्या ह्याच्यात. बरोबर. आता एक फायद्याचा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे काय केलं पाहिजे नेमकं? महत्वाचं खाद्याचं नियोजन लावलं पाहिजे. बाकी फायदा ह्याच्यात खाद्यावरच आहे. म्हणजे खाद्य जास्त चारलं तर आपल्याला तोटा, म्हणजे पुरत नाही. एवढ्या दिवसात एवढं खाद्य गेलंच पाहिजे, कमी म्हणजे हे झालंच पाहिजे. एवढं 10 दिवसाला आपण एक पोत चारतो तेवढं गेलंच पाहिजे. त्याच्या आत संपलं की आपण तोट्यात. म्हणजे सगळं कमी पण कमी पडता आणि जास्त पण नको, मापात पाहिजे. गेलं पाहिजे तेव्हा आपण पण फायद्यात आणि गाय पण व्यवस्थित राहते. म्हणजे असं काय आहे का बाबा जास्त जास्त दारू दूध जास्त देते असं काय आहे का? आहे तसं, पण ते मापात परत मस्टर्ड प्रॉब्लेम होतोय ना, मस्टर्डचा प्रॉब्लेम. म्हणजे जास्त खाद्य देऊन पण उपयोग नाही. आता उन्हाळ्यात मापातच सगळं दिलं पाहिजे. उन्हाळा आहे, ह्या धंद्या 20 गायीच्या आसपास पाहिजे. 20 गायीच्या आसपास पाहिजे त्या. बरोबर. कमीत कमी 20 गायी. 20 गाय असल्या तर नियोजन लागते, म्हणजे आपला सगळा फायदा. एक पगार गेला, एक राहिला, 2 गेले तरी एक पगार तर राहतो. असं करायचं म्हटलं तर म्हणजे सध्या खर्च किती होतो? सध्या खर्च माझा 50,000 रुपये होते महिन्याला. म्हणजे वैरण आणि खाद्य सगळं मिळून 50,000. हो. आणि शिल्लक सध्या शिल्लक एक पगार राहतो. एक पगार राहतो. 55,000 रुपये राहतील. 50-55,000 रुपये शिल्लक राहते. 6 गायीमध्ये तुम्हाला 55,000 रुपये शिल्लक राहतो. म्हणजे सगळा खर्च सोडून म्हणजे 2 पगार राहते. महिन्यात 2 पगार होते ती. आणि 15 तारखेला एक होतो, 25 तारखेला आणि 5 तारखेला, असं महिन्यात 3 पगार आपले होते. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणजे कारखाना नोकरी सोडून म्हणजे फायदेशीर, म्हणजे ही आपल्याला महत्वाची 7 घरातल्यांची आहे म्हणून एकट्याच्या जीवावर होत नाही. 7 घरातले आहे म्हणून जमते. बरोबर. इथं आता एखादा बाह्या किंवा गडी ठेवला नाही, मग नाही परवडत. मग त्याला 15-20 हजार रुपये गेलं महिन्याला. 15,000 रुपये तर तो घेणारच. बरोबर. आता तुम्ही म्हणजे एखाद्या नोकरदाराला सुद्धा लाजवल असं तुम्ही जे काम करा, नोकरी 4-4 वर्ष डिग्री घेऊन एवढं म्हणजे पैसे राहत नाही. इथं आपण शेती आणि आपलं सगळं म्हणजे घरातलं ही म्हणा, रानातलं उलाढाल सगळं ह्यांच्या जीवावर आहे. गाडी घेतली आता दिपावळीला. कुठली गाडी? आपली एचबी डिलक्स. गायींच्या जीवावर कॅश नाही घेतली. बरोबर. म्हणजे नोकरदार सगळे EMI वर चालू आहे, हप्ता भरून सगळं घेतली. आपण डायरेक्ट दूध उत्पादक रोख कॅश नाही गाड्या घेतली. म्हणजे काय संदेश काय देतील आपलं कसं ह्याच्यात बचत काढायला एवढे पैसे राहते शिल्लक. म्हणजे बचत काढा म्हणजे पहिलं कसं बोनस ही होता, ठेव म्हणा, ती म्हणजे आपली शिल्लकच राहिली. बरोबर. आणि एवढा म्हणजे 55,000 एवढं घरात आपण काय करणार? आपल्याला शेत आहे, काय विकत आपल्याला जास्त करून आणायला लागत नाही. बरोबर. म्हणजे चांगला इन्कम तुम्ही करताय म्हणजे एवढ्या गायमध्ये. कष्ट पण तसं आहे. आता आपण वैरण आणणे म्हणा, ही कुट्टी करणे, ही सकाळी 5 ला उठायला लागते. सकाळची लाईट नसते, नाही तर सकाळी 5 वाजता शान टाकलं की गाया धुवून निघते. धुवून काढतो. रोज धुता का? रोज 2 टाइम. बरोबर. आता उन्हाळा आहे म्हणजे कायमच 2 टाइम असते. ते खाली मॅट धुया लागतेच. खाली घालून चालत नाही अजिबात. म्हणजे काळजी पण तशी काळजी लय लागते. बॉयलर माणसाला पण त्या मागचं कष्ट पण कष्ट लय आहे. बरोबर. म्हणजे कष्ट पण तेवढं करायला लागतेच. आणि वर्षाला एक पाडी तयार करायची, लय नाही करायची. एकच 5-6 गायात एक पाडी. जातात 5-6 गायात माणसं 4-5 पाड्या पाहिजे, ती परवडत नाही. मग काय राहतंय, खाद्य दूध गेलं 6 पाड्यांचं 6 लिटर, 12 लिटर गेलं. 2-2 लिटर धरलं तर एका टायमिंग 12 2 24 लिटर दूध गेलं. परत त्यांचं हे खाद्य विद्य बाकीचा खर्च, खाद्य टॉनिक आलं, हे आलं, ते खर्च ताळमेळ जमत नाही. म्हणून मी एकच केली पाडी यांची. एकच पण चांगली तयार म्हणजे ते नाही झालेली पण केली.
आता ही खोंड बिंड झाला तर काय करताय तुम्ही आता? हाय सांभाळतोय आम्ही. होय, काय आता इलाज नाही. गेला काय तुम्हाला काय सांग, म्हणजे तुमचा काय विचार आहे, काय केलं सरकार? कोण काय परवडत नाही ते सांभाळायला. आपल्याला काही जर महिन्याला गाय येत्या, 15 दिवसाला येत्या, मग ती एवढी कुठं सांभाळायची आणि कुठं ठेवायची? होय, आणि त्याचा काय उपयोग नाही. किल्लार असलं तर बाबा चालते शेती कामाला म्हणा, किंवा इतर शर्यतीच्या कामाला तर येते. जर्सीचा म्हणजे उपयोग नाही ना, कायच नाही. मग सांभाळला तर काय, परत आणखीन येणार पैसे तेवढ्या 10,000 दे, 5,000 दे. एवढं दुधाचं पण पैसे होत ना, महिन्याला 5,000च पितंय दूध, 2-2 लिटर. बरोबर. असं कधी झालंय का तुम्ही बाबा लॉस मध्ये गेलाय व्यवसाय? होऊ शकतंय. कसं सगळ्याच एकदम गाव गेल्या की एखादी गायीवर चालतच नाही, मग पदरच घालायला लागते. आता गेल्या वर्षी च्या गायीनं सगळ्यांचं भागिवले. त्या पांढऱ्या गायीनं शी गाब होती, ती नव्हती, ती आणलेली नव्हती. ह्या 2 गाब होत्या, परत ह्या 2 आणलीत मागण. म्हणजे आपल्याला कमी पडलं, म्हणजे पैशाचं नियोजन झालं की आणायची गाय, म्हणजे कमी पडते, म्हणजे सारखी उलाढाल म्हणजे पैसे आहेत ना चालू सारखं त्या धंद्यात. असं म्हणजे महिनाभर वाट बघायला लागत नाही. 10 दिवस झाले की पैसे हातात येते, 12व्या दिवशी पैसे हातात. बरोबर आहे. बरोबर, ठीक आहे. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.